तर नमस्कार, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या महेश आप्पा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. जय श्रीराम. बघा, माझ्या शबरी मातेने इतकं नामस्मरण केलं की शबरी मातेच्या नामस्मरणाच्या जोरावर प्रभू श्रीरामचंद्रांना वाकावंच लागलं. बघा, एक वेळचा प्रसंग आहे. शबरी माता ही मातंग ऋषींच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. महाराज, मातंग ऋषींच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. एका वेळेस मातंग ऋषींचा अंतकाळ जवळ येऊ लागला. तेव्हा मातंग ऋषी शबरीला म्हणाले, शबरी, अगं ये शबरी, मी खूप लांबच्या प्रवासाला चाललोय. तेव्हा शबरी माता म्हणाल्या की तुम्ही गेल्यावर मी आश्रमात एकटी काय करू. त्या मातंग ऋषी म्हणतात, तू फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामचंद्रांची वाट बघ. तेव्हा शबरी माता ही दररोज सकाळी उठायची, बागेत जायची, फळं आणायची, फुलं आणायची आणि आपल्या केसाने रस्ता झाडायची. तर आपल्या केसाने रस्ता का झाडायची? कारण प्रभू श्रीरामचंद्रांचे पाय हे कोमल होते, त्यांच्या पायात काटा ऋतू नये, म्हणून आपल्या केसाने रस्ता झाडायची आणि म्हणायची, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुट्टियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुट्टियों का पावन होगा. आएंगे प्रभु राम अपने आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे प्रभु राम अपने आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुट्टियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुट्टियों का पावन होगा. माय बापा हो, माझ्या शबरी मातेने प्रभू श्रीरामचंद्रांची 82,000 वर्ष वाट बघितली. एक दिवस असा उजळला. प्रभू श्रीरामचंद्र लखनजीला म्हणतात, लखना, आपल्याला आपल्या मातेला भेटायला जायचं आहे. तेव्हा लखनजी म्हणतात, आपली कैकई, सुमित्रा, कौशल्या या 3 माता सोडून आपली 4थी माता कोणती? त्या प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की त्या मातेने आपली फक्त 14च वर्ष वाट बघितली, परंतु या मातेने आपली जन्मजन्मी वाट बघितली. आपल्याला त्या मातेला भेटायला जायचं आहे. प्रभू श्रीरामचंद्र आणि लखनजी शबरी मातेला भेटायला जातात. तेव्हा शबरी मातेचं नामस्मरण चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. शबरी मातेचं नामस्मरण चालू होतं. शबरी भानात नव्हती. त्या प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीला हलवले. शबरी भानात आली. शबरीचा आनंद गगनात मावेना. एका एका डोळ्यातून 2-2 धारा वाहू लागल्या. तेव्हा शबरी माता म्हणाली की प्रभू, आजपर्यंत किती काय काय सोचलं होतं की तुम्ही आल्यावर हे करेल ते करेल, परंतु सगळं काही विसरले. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की आतापर्यंत सर्व काही तू आमच्यासाठीच केलेलं आहे, आता याच्या पुढे आता आम्हाला तुझं करू दे. तेव्हा शबरी मातेचे प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या अश्रूने चरण धुतले आणि ते तीर्थ म्हणून ग्रहण केले. बघा, माझ्या शबरी मातेने सुद्धा इतकं नामस्मरण केलं.